प्रतिष्ठानच्यातर्फे आज आपला 5 सप्टेंबरचा कार्यक्रम शिक्षक दिनाचा, त्यानिमित्त तो काही कारणास्तव 5 सप्टेंबरला न घेता आज 9 सप्टेंबरला देत आहेत. आपल्या या कार्यक्रमासाठी दरवर्षी दरवेळेला राजाभाऊ चौधरी साहेब आपल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना खूप मोलाचे मार्गदर्शन करतात, चांगल्यापैकी मदत करतात. दर 15 ऑगस्टला सर्व आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना बोलून त्यांच्या वर्गातील किती मुलं आहेत त्यांना खाऊ वाटप करतात, कधी बिस्किट पोळी देतात. 26 जानेवारीला पण तेच करतात. अंगणवाडी सेविकांच्या काय समस्या आहेत त्या विचारून घेऊन ते आपल्या सर्व आमच्या मदतनीस सेविकांना सहकार्य असतं दरवेळेला. आणि आत्ता पण यावर्षी म्हणजे वाघोलीच्या महिलांना बरेचसे त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. आणि आत्ता ज्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांनी त्याच्या अगोदर आम्हाला फळे वाटप केले सर्व सेविकांना, प्रत्येकीला वर्गात लावण्यासाठी फळे वाटप केले. आणि दरवेळेला त्यांना आम्ही काहीही काम सांगितलं तर ते आमचं सर्व काम करतात आणि आम्हाला मदत करतात वेळोवेळी. आजही त्यांनी जागतिक शिक्षक दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आमचा सत्कार ठेवलेला आहे. शिक्षक दिनानिमित्त आम्ही भरपूर कामं करतो सर्वेमध्ये, पण कोणत्याही म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांच्याही देण्यात येत नाही आणि सुपरवायझर CDPOच्या पण देण्यात येत नाही की ह्या खूप काम करतात. मग 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन असतो, डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिन. त्या दिवशी या अंगणवाडी सेविका मदतीचा एक फूल देऊन त्यांचा सत्कार करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण आमच्या प्रकल्पाकडनं किंवा मुख्य सेविका आणि त्यांच्याकडनं होत नाही आहे काम. पण हाच नेमका मुद्दा आमचे राजाभाऊ चौधरी भाऊसाहेब ते करतात आणि आम्हाला सेविकांना खूप बरं वाटतं की त्यांनी आमचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार केलेला करतात. त्या निमित्ताने त्यांनी आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे सत्कार समारंभाचा. त्यासाठी मी त्यांचे आमच्या सर्व सेविका मदतनीस आणि प्रकल्पाच्या वतीने त्यांना धन्यवाद देते आणि मी माझे 2 शब्द सांगतो. आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं तर मॅडमनी सांगितलं राजाभाऊ चौधरी हे तुम्हाला सारखे मदत करतात, पण त्यांना बी थोडंसं अपघात झाल्यामुळं त्यांच्या पायाला लागल्यामुळं खरं तर 5 सप्टेंबरचा हा कार्यक्रम त्यांनी ह्या कारणामुळं थोडासा पुढं घेण्यात आला, त्याच्यामुळं आज हा कार्यक्रम घेण्यात आला. खरं तर स्वर्गीय गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जे दरवर्षी आपल्याला फुलाची पाकळी म्हणून सहकार्य करतात, मदत करतात, असे माननीय राजाभाऊ चौधरी, आदरणीय व्यासपीठ आणि सगळे शिक्षक वृंद. खरं तर 5 सप्टेंबरला हा शिक्षक दिन असतो. शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपले भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि प्रथम उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. तर त्यांनी ज्यावेळेस राष्ट्रपती झाले त्या टायमास असे सगळ्या शिक्षकांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा असा वाढदिवस करण्यापेक्षा आपल्या सगळ्या शिक्षकांचा आदरातिथ्य होणं गरजेचं आहे. म्हणून तेव्हापासून त्यांनी 5 सप्टेंबर हा एक शिक्षक दिन म्हणून त्यांनी साजरा केला. खरं तर खूप महान विद्वान होते ते, राष्ट्रपती होते, उपराष्ट्रपती सुरुवातीला झाले, नंतर राष्ट्रपती झाले. पण खरोखर त्यांना गुरुविषयी एवढी आदर भावना होती की त्यांनी सांगितलं शिक्षक हा महत्वाचा विषय. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात, त्यानंतर दुसरा गुरु जो असतो हा शिक्षक असतो. आणि शिक्षक खरोखरच आपल्याला योग्य तसं मार्गदर्शन आणि आपल्या चांगल्या वाटेने चालवण्याचं काम ते करतात, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करतात. जसा जो कुंभार आपल्या एखाद्या मातीच्या चिखलापासून एखादी सुबक अशी आकृती तयार करतो, मूर्ती तयार करतो, त्याप्रमाणे तुम्ही सगळे शिक्षक खरं तर मोठ्या शिक्षकांचा, ज्यांना खूप पगार येत अशांचा कुणी सत्कार करेल, पण जे खरोखर लहान वयामध्ये ज्यांना घडवतात तुम्ही अशा शिक्षकांचा राजाभाऊंनी सत्कार केला, ही एक खूप मोठं काम आहे. खरं तर लहान मुलामध्ये तुम्ही आज आठवा
तुम्हाला 4 वर्षापूर्वच आठवणार नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला पूर्वी अंगणवाडीत बालवाडीत जे तुम्हाला शिकवलं ते आजही तुमच्या डोक्यातून जाणार नाही. त्याच्यामुळं खरोखर गुरु हे खूप महान आहेत. ज्या टायमाला आपण प्रत्येक जो माणूस घडला खूप मोठा, बाबासाहेब आंबेडकर असतील, सचिन तेंडुलकर असेल, महात्मा गांधी असतील, हे सगळे जे जे मोठमोठे लोक होऊन गेले तेव्हा प्रत्येक जण गुरुशिवाय मोठा झालेला नाही. कारण आपला महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि त्यांनी शाळा सुरू केली त्या टायमाला सुद्धा त्यांना एवढा अन्याय झाला त्यांच्यावर दगडफेक झाली, चिखलफेक झाली, तरी पण ते डगमगले नाही. तर त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले म्हणले विद्येविना मती गेली, मतीमुळे नीती गेली, नीतीमुळे गती गेली आणि गतीमुळं वित्त गेले आणि वित्तमुळे सगळे शूद्र हे झाले, शिक्षणापासून वंचित झाले. म्हणजे एका अविद्येने किती अनर्थ केले. खरोखर विद्येचं खूपच महत्व आहे. आपले कबीर सुद्धा सांगतात, सब धरती कागज करू, लेखनी सब वनराय, 7 समुद्र की मसीहा करू, लेकिन गुरु का गुण कभी न लिखा जाय. तुम्ही सगळ्या धरतीचा कागद केला, सगळ्या समुद्रांची शाही केली, सगळे जंगलातले लाकडं तोडून जरी त्याची लेखणी केली तरी शिक्षकांसारखं कधीच होतं, त्यांचा गुण आपल्याला लिहिता येणार नाही. असे या शिक्षकांचं खरोखर तुम्हाला काही जरी असेल, मानधन कमी असेल, पण तुम्ही खरोखर आत्मीयतेने शिकतात. खरंच ही भावना राजाभाऊंनी लक्षात घेतली. त्यामुळं राजाभाऊंसाठी एकदा आपण जोरदार. सचिन तेंडुलकर सुद्धा सांगतात, मी जर आचरेकर सर नसते तर मी एवढा मोठा महान क्रिकेटपटू झालोच नसतो. आणि खरोखर तुम्ही घडवतात, तुम्हालाही खूप धन्यवाद देतो. अशीच ही सेवा करत राहा. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. खरं तर बोलणारे भरपूर आहेत. एक वाक्य खूप महत्वाचे बोलले की मोठ्या म्हणजे जे जास्त पगारावर शिक्षक आहेत त्यांचा सत्कार हा नेहमीच होतो, पण आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसचा सत्कार करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते कार्य आज खूप छान पद्धतीने राजाभाऊ करत आहेत. तर राजाभाऊंना पण आणि सरांना पण धन्यवाद. तसंच आता आपल्याला मार्गदर्शन करत आहेत भोसलेताई, मी त्यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आज आठवणीने मला राजाभाऊने सकाळी फोन केला, मॅडम तुम्हाला यायचंय, त्याच्यामुळे नाही लागलं, त्यांचे आभार. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची 1000 साल केली 1050. माझ्यातर्फे तुम्हाला एक शुभेच्छा देते. आणि सगळ्यात लोकांना बिल्डिंग बांधतात, त्याच्यामध्ये लाईटी लावतात, कलर करतात, डेकोरेशन करतात, पण पाया विसरतात की पाया मजबूत असेल तर तुमची बिल्डिंग छान असेल. तर तुम्ही लोक सगळे पाया आहात त्या घराचे. तुम्ही जे रोवताय मुलांमध्ये नाही का, तुमच्यामुळे आज मुलं मोठी होतात, कुठल्या डॉक्टर होत, इंजिनियर होत आहे, पण लोक ते विसरतात. लोक काय म्हणतात की हा मोठा इंजिनियर झाला, मोठ्या शाळेत गेला, त्याच्यामुळे तो घडला. तसं नसतं. तुम्ही बेस तयार करताय मुलांचा, तुम्ही जो बेस तयार करता त्याच्यावरती मुलं मोठी होत आहेत. तर मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही जे मुलांना शिकवताय, घडवताय, त्याच्यामुळे मुलं आज कुठल्या ना कुठल्या मार्गाला लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे शिक्षक दिन होऊन गेला तेव्हा तर आपली भेट झालेली आहे, पण आज तुम्हाला मी शिक्षक दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. मी मूळचा इंदूरचा राहणार आहे, इंदूर मध्य प्रदेश. आणि 8-9 वर्षापासून मी राहतो पुण्यात. तेव्हापासून माझी राजाभाऊंची ओळख. आणि मी सध्या राहतो नॉर्थ केरळ खराडीमध्ये. राजभाऊंची ओळख झाली आणि मला आज कळले की राजभाऊंचा आज वाढदिवस पण आहे. आणि सगळ्यात पहिले त्यांना खूप खूप शुभेच्छा. काल वाढदिवस झाला. राजाभाऊ एक सेवाभावी व्यक्ती आहे. संपत्तीचा लोभ नाही या व्यक्तीला. संपत्तीचा सदुपयोग कसा करावा हे राजाभाऊंकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालं. स्वतःकरता संपत्ती उभी करायची, त्याच्यानंतर मग समाजाकरता पण काही ना काही त्याच्यामध्ये वाटत करावं. ही प्रवृत्ती जी आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये नसते. अशा प्रवृत्तीचे लोक खूप कमी असतात. एक छोटीशी मी एक बोधकथा सांगून ते आपलं बोलणं बंद केलं.
आणि ही वेळ आमच्या सगळ्यांवर येणार आहे. मी तर सध्या सेविका आहे आणि सेवा खूप मोठा धर्म आहे. सेवा धर्म परम पुनी असं आम्ही म्हणतो. त्यानंतर जनसेवा ही ईश्वर भक्ती बोध यातला मोजूगा असं आम्ही प्रत्येक म्हणतो. हा बोध सगळ्यांना समजला पाहिजे आणि आमच्या जीवनात आम्ही काही ना काही केलं पाहिजे. याच्याकरता ही एक छोटीशी बोधकथा आहे 5 मिनिटाची, ती सांगून आपली समाप्त. प्रत्येक माणसाची एक वृद्धावस्था येते. आयुष्य खूप मोठं असतं, किती असतं माहिती नसतं आपल्याला. तर असेच एक व्यक्ती होते, नवरा बायको वृद्ध झाले आणि वृद्धावस्थेमध्ये आपल्याला रोगराई पण आपल्याबरोबर येतात. खूप कष्टामध्ये राहतो आपण आणि देवाला आपण एक मागणी मागतो तेव्हा की आता आम्हाला घेऊन जाते आणि आपण या जीवनामधून थाकलो. पण देव जे मागितलेले ते सहसा देत नाही. देव फार निष्ठुर आहे या बाबतीत की देवाला खूप साकडं घाला तरी देव आपल्याकडे लक्ष देत नाही. तर असं त्यांचं पण जीवन चालू होतं आणि त्यांना असं कळलं की काही लोक असे ज्योतिषी आहेत जगामध्ये ते सांगतात की तुमचा शेवट कधी होणार. असं ते विचारत होतं लोकांना की आमचा शेवट कधी होणार. तर कोणी सांगत नव्हतं की शेवट कधी कोणी सांगू शकत नाही. तर असं करता करता जीवन त्यांचं चालू होतं. एक व्यक्ती त्यांना भेटला, चांगले कपडे गिपडे घालून वेदवान झाले देऊन त्यांना विचारलं. तर तो म्हणे माझे गुरु सांगतात की कोण कधी जाईल, त्यांचा देवाबरोबर संबंध आहे. तर म्हणून त्या गुरुजींना विचार आणि सांग. गुरुजींकडे गेला, त्यांनी विचारलं की असे शिरपूर म्हातारे लोक आहेत, जखड म्हातारे आहेत आणि त्यांना देवाकडे जायचे, साकडे घालतात पण त्याचं ऐकत नाही देव. तुम्ही सांगा ते कधी जाते. तर असं गुरुजीने पण सांगणं कठीण आहे, पण तो त्यांना सांगून आला आहे. तुम्ही फक्त देवाला विचारतो. देवाला त्यांनी विचारलं ध्यान लावून. देवाने सांगितलं की हे दोघं या तारखेला या महिन्यामध्ये या वर्षी हे जातील, या वेळेत जातील. त्यांनी यांना येऊन सांगितलं की माझ्या गुरुजींनी सांगितलं. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता यांना खूप आनंद झाला. बघा कसे लोक असतात की त्यांना शेवटची तारीख माहिती पडली आणि आनंद झाला. तर त्यांनी काही ना काही काम करायला सुरुवात केली तेव्हापासून. आता आम्हाला थोडे दिवस राहिले आमच्या आयुष्याचे, आता आपण काही ना काही समाधान करता केलं. तर असं करता करता ते काम करायला लागले. त्यांच्याकडे फार छोटी जमीन होती, त्याचे दाणे पेरले. तर देव एक दाणा पेरला की 1000 दाणे देतो. 1000 दाणे दिल्यावरती 1000 खाऊ शकत नव्हतं. मग काय करायचं. मग त्यांना प्रवृत्ती अशी झाली की आपण सगळ्यांना वाटा, आपल्याकडे सगळ्यांना खाऊ घाला. तर असं करता करता ते वाटायला लागले आणि त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. असं करता ते प्रकल्प चालू झाला, सेवा प्रकल्प. आणि नंतर तो दिवस आला. त्या दिवशी त्या बाईंनी दागिने वगैरे घातले, त्या माणसाने चांगले वस्त्र घातले, तयारी झाली, जायचं आम्हाला. तर असं करता करता ती वेळ आली. ही वेळ चालली गेली, हे गेलेच ते गेलेच नाही. मग त्यांना खूप राग आला, देवावर पण राग आला, त्या मुलीवर राग आला, त्या माणसावर राग आला. ते म्हणे असं कसं झालं, देव पण खोटं बोलतो का. ते जगले. आता जगून करायचं का, तर आपलं काम चालू ठेवा. आपलं काम कशाला बंद करायचं. ते त्यांचं ते काम चालू. मनुष्य आता त्याला जगले त्यांनी, त्याला विचारलं म्हणजे गुरुजी खोटं बोलतात, देवी खोटं बोलतो पण आम्हाला तर नेलंच नाही देवानी. तर तो पण असं होत नाही. माझे गुरुजी खोटं बोलत नाही, देवही बरोबर सांगतो. परत जा, परत विचार त्याला. गुरुजींकडे गेला, त्याने विचारलं तर गुरुजी म्हणे असं होत नाही, म्हणे नेहमी खरं बोलतो. नाही म्हणे झालं नाही ते खोटं. मग तिथे काय झालं की त्या गुरुजींनी परत देवाला विचारलं असं का झालं. मग देवानी चौकशी केली की विधिलेख हा कसा चुकला, हे तर निश्चित असतं प्रत्येकाचं. मग त्यांनी चौकशी केल्यानंतर
त्यांनी यमराला विचारलं तिथे दूध गेले होते, त्यांनी काय केलं तिथे? तर ते दूध आले होते, हे सगळे सेवा करत होते. ते दूध म्हणजे इतके चांगले माणसं आहे हे जगामध्ये, सेवा करतात, यांना ते घेऊन जातात. असं करता करता ते गेले. यमराज त्यांना रागवले. त्याच्यामध्ये यमराजला मग आपले महादेव रागवले, ब्रह्मदेव रागवले, चित्रगुप्त रागवले, सगळे रागवले. यमराजांनी म्हटलं की म्हणे आता हे झाली तर चूक तर झाली म्हणे साहेब. तर आपले तिन्ही देव आपल्या पृथ्वीवर आले. त्यांनी म्हटलं ही चूक झाली कशी? तर त्यांनी चौकशी केली. तर तिन्ही देव आपल्या बदलून आले आणि सेवा करायला चालू होतं. लोक जेवत होते, पोपट्यामध्ये सगळ्यांना जेवायला मिळत होतो, आनंदात होते सगळं. तर त्यांनी पाहिलं की म्हणे हे चुकलं नाही म्हणे, त्यांना काही चूक झाली नाही. तर त्यांनी विचार केला की असं झालं का? तर त्याच्या मागे फक्त एकच कारण होतं की हे समाजाची सेवा करतात आणि देवांनी हे ठरवलं की अरे मनुष्याला मी याच कामाकरता पृथ्वीवर पाठवलेलं आहे, पण मनुष्य करत नाही हे काम. मग आपल्याला देवांनी जन्म दिलेला आहे, सेवा कार्यकर्ता दिलेला आहे. आणि आपण जेव्हा समाजाची सेवा करतो तेव्हा समाजात तो नारायण असतो, नारायण असतो. आणि असं करता करता आपणही सगळे नारायण होऊ शकतो. तर हे सगळे माझेच अंश आहे, आपण सगळे देवाचे अंश आहोत. देवाने आपल्याला काही ना काही उद्देश ठेवून आपल्याला जन्म दिला. काही लोक करतात, काही नाही करतात. त्याच्यापैकी एक राजाभाऊ आहे. राजाभाऊंना खूप दीर्घायुच्या शुभेच्छा. आणि असे व्यक्तींना देव जिवंत ठेवतो, शरीराने प्रकृतीने समृद्ध ठेवतो. राजाभाऊंची संपत्ती अशीच वाढत राहो, आयुष्य वाढत राहो आणि राजाभाऊ अशीच समाजाची सेवा करत राहो, हीच आमची आजची शुभेच्छा. एक नंबर योग्य बरोबर आहे, कारण का ते खूप मोठ्या प्रसंगातून वाचलेले आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच त्यांच्या पाठीशी असू दे, एवढी मी विनंती करते. सांगितलेलं आहे ते म्हणल्याप्रमाणे खरंच म्हणजे लहान मुलांना घडवण्याचं काम आई वडिलांनंतर जे कोण करतात तर ते तुम्ही शिक्षक लोक आहात. आजकाल आपण सगळे इंग्लिश मिडियममध्ये येऊन टाकतो मुलांना, पण ते तेवढं फक्त पुस्तकी ज्ञान शिकवतात. पण खरं शिकवण्याचं काम हे आपले मराठी माध्यमातूनच शिकवलं जातं आणि त्या मुलांचा पाया पण तुम्हीच घडवता. तसं तर अजून म्हणजे नाही का शासनाने खूप काही तुम्हाला म्हणजे नाही का उपाययोजना करून दिल्या पाहिजे, योजना नवीन नवीन मुलांसाठी आणल्या पाहिजे. तसेच आम्ही सुद्धा प्रतिष्ठानच्या तर्फे बरेचसे तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर ते सुद्धा आम्ही सोडवण्याचे प्रयत्न करू. आणि आपल्या सगळ्यांतर्फे दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक मिनिट इकडे बघ. ओके, एक फोटो काढा दादा, आम्ही नंतर काढू ग्रुपने फोटो. पण ते फोटो तरी समोर नाही थोड्या पुढच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना आपलं सन्मान करायचं आम्ही ठरवलं होतं ते त्यांच्या माध्यमातून आणि सर्वांना निमंत्रित केलं. त्या निमंत्रणाचा मान घेऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं प्रथम आभार मानतो किंवा धन्यवाद देतो. आता बरंचसं पाटील सरांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील जे सरकारने जे वर्ल्ड सिनियर सिटीजनमध्ये काम करतात जैन साहेब आहेत, जोशी साहेब आहेत, मेजर आहेत, जाधव साहेब, भोसले आहेत, आमच्या सरकारी राजकीय आमच्याबरोबर काम करतात अशा आमच्या पोलिस आहेत. त्याप्रमाणे आमचे पोटांचं काय आहे तिला तर ओळखता आहेत. आमची कन्या प्रियंका उपस्थित आहेत.
सुनबाई आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण हे करत असताना आता आपण पाहतो समाजामध्ये ऐकतो आपण मुलगी असो सून असो आपण सगळ्यांच्या बरोबर घेऊन चाललो ते आपण ठेवलं पाहिजे समाजात आपण ऐकतो पण असो त्याचे निमित्त असतील शिक्षक दिनाच्या निमित्तानं सांगायचं जर झालं आपण ह्याच वर्षी म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण देतो शिक्षक दिनाला एक मला आपण लक्षात आली तर आपण खऱ्या अर्थानं जे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिकवतात त्यांचा आपण सन्मान करावा. त्याचा सन्मान यापूर्वी केला का नाही केला मला माहीत नाही मीच पहिल्यांदा करतोय बाकीच्या निश्चित केला नसेल शिक्षक दिनांचा मला वाटत नसेल केला पहिल्यांदाच केला तुमचं भाग्य आहे. हेच विचार करा की शिक्षक देणारा लोक कार्यकर्ते फुल घेऊन जाणार एखाद्या हायस्कूलमध्ये जाणार मोठ्या आता कॉलेजमध्ये जाणार त्यांना फुल देणार कशासाठी द्यायचं मी त्या मताचं आहे त्यांचं योगदान काय शिकवतात म्हणजे ते ज्या भागामध्ये राहतात ते जरा एखाद्या विद्यार्थी असं 10वीचा 12वीचा सांगू शकत नाही ही आता आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो त्यांचा बी केला पाहिजे त्या समाजासाठी पाहिजे तुम्ही सगळ्या अर्थांनी सर्वसामान्य कुटुंबातील कुटुंब आहेत ती जी मुलं आहेत गरीब कुटुंबातील त्यांना घडवण्याचं काम केलं 3 वर्ष आले की तुमच्या काय असतील ना 3-4 सुरुवात होते 3 वर्षाच्या मुलाला काय कळतो त्याला नीट बसता येत नाही त्याला बोलता येत नाही त्याला म्हणजे काही सांगता येत नाही त्याला कुठं जायचं त्याला तुम्ही सांभाळताय त्याला घडवताय मुलासारखं त्याच्यासारखं मजाच नाही ज्या मुलांना तुम्ही घडवत आहे तीच मुलं देशाच्या जडणघडीमध्ये कोणतरी घडणार आहे तुम्ही आजचे बालक उद्याचे पालक आता इथे शाळा निघालं आम्ही मराठी शाळेतूनच झालो आमच्या मुलांना आले नाही प्राध्यापक आहेत मराठी शाळेतूनच झालं PS आहेत मराठी शाळेतूनच झाल्या कशासाठी इंग्लिश शाळेमध्ये तिथे पाहिजे आणि म्हणजे ह्या मुलांना तुम्ही शिकवलं कमी करतात शिकवलं पण लोकांना काय बिघडतील कधी तर अंगणवाडीत टाकणार असो जे घालतात ते सर्वसामान्य आपल्या गरीब कुटुंबातले मुलं राहतात तर तुम्ही काम करता सरपंच आणि करायचं नाही सगळे आपण सोडू शकत नाही तुम्हाला जेवढं प्रोत्साहन देता येईल जेवढी मदत करता येईल हा तुमचा सन्मान करा तुम्हाला थोडं मनामध्ये थोडी काय होईना ईर्ष्या तर निर्माण म्हणजे राहायला आपला शिक्षक दिनानिमित्त सन्मान केला आहे म्हणजे तुम्ही अजून तुम्हाला प्रोत्साहन दिलं पाहिजे तुमच्या कामावरती सगळ्याची वाटेवर हात टाकले पाहिजे हे आपण काम केलं पाहिजे तुमच्या अडचणी खूप आहेत शक्य आहे परंतु त्यासुद्धा आपण सोडण्याचा प्रयत्न करत असतो करू भविष्य काळात त्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून बसले निश्चित होतं ते नागपूरचा पार्ट आहे पण जे तुमचं चालू असताना तुमच्या मदत कशी करता येईल आमच्यासारखे कार्यकर्ता पाहत असतो किंवा आम्ही दुसऱ्याचं नाव सुचवत असतो त्यांच्याकडून ते करतील हे असं काम करत असताना आपण तिथे 8-10 आपल्याच्या संपर्कात आहोत छोट्यामध्ये अडचणी असतील काय असेल आपण करतो आता आपल्याकडे वाघोली आपल्याकडे म्हणजे आता आपण आणले वाघोशी काही संबंध नसताना तुम्ही बऱ्याच ठेवणार आहे ना पण एकटे त्याला वाघोली तू हो बाबुलीच्या बरेच सेविका तिकडे गेलेले आहेत ना ट्रिपला पण आणि बाकीच्या ट्रिपला गेले म्हणजे त्यांचा आमचा काही संबंध नसताना वाघोलीचा काही संबंध नसताना 5 वर्षापूर्वी मी त्या वाघोलीच्या अंगणवाड्याला
त्यांनी ना प्रत्येक प्रकार म्हणून स्वच्छ साहित्य ठेवायला बॉक्स असतो ना, प्रत्येक अंगणवाडीला दिलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे काही संबंध नव्हता. 4-5 वर्षापूर्वी असे आले म्हणजे त्यांच्या सुपरवायझर होते आपल्या गोरपडे मॅडम असते हो. त्यांना काही करायला मला हे पाहिजे. तुमचे जे नेते मंडळी आहे एवढे आता पैशावाले आहे म्हणजे कोणी देत नाही. निवडणूक आहे म्हणून बघा अयोध्या मग त्यांना शाळेतच साहित्य देऊ शकलं नाही. ते पुढे मी हे वाघ व्यासपीठावर बोलत इलेक्शनच्या बोलण्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काम छोटे आहे पण ते काम नाही. आम्ही 10 वर्ष करतो काय आमचं धर्मभावाला निवडणुकीचा विषय सुद्धा नाही. लोक स्वार्थासाठी करतात. आपण स्वतःसाठी करतो. आपल्या लोकांना मुलांना घालवायचे आणि अडचणी सोडवायच्या सर्वसामान्य मदत करायची हे आपण सगळं करत आहे. हे झालं आपण नावासाठी आपण सगळं ऐकतो. त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो आमच्या कृषी साहेब बोलले तर खूप शेवटी माझ्यावर थांबले. 10 मिनटं बोलले शेवट माझ्यापाशी केला. सगळी उदाहरणं देऊन ते आणि आम्ही मिळून आपल्या भागामध्ये एक संस्था चालवतो. ती म्हणजे असे की समजा आता हॉस्पिटलमध्ये आपण आहे आपल्या पायाला लागलं तर आपल्याला वॉकर घ्यावा लागतो. आपण तो विकत घेतो. आपण चालायला लागलं की ते वॉकर घेऊन घेतो. त्याचा काय उपयोग आहे का नाही. किंवा आपल्याला चेअर लागते. ती चेअर जर घ्यायचं म्हणलं हॉस्पिटलमध्ये असेल ती 15 ते 20 हजारावर तरी ते 15,000 असेल का 10,000ला असेल. आणि एखादा गरीब कुटुंबातला जर व्यक्ती असेल तर त्याला ती चेअरची घरी आवश्यकता आहे तर ते चेअर 10,000ची 20,000 घेऊ शकत नाही. किंवा खालीवर त्यामध्ये बेड असतो त्याची किंमत 25, 30, 40, 50,000 होऊ शकते. त्याला जर हॉस्पिटलून सोडलं घरी ती व्यवस्था करायची असेल तर बेड नसतो. किंवा स्वतः हे असतो ऑक्सिजन हॉस्पिटल मोठा पण घरी त्याला लावायची गरज आहे. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस त्या ऑक्सिजन छोटा का ना विकत घेऊ शकत नाही. ते रोज दवाखान्यातून आणू शकत नाही. ह्या सगळ्या ज्या वस्तू लागतात आजारी पडल्यावर घरी काही काळापुरत्या नंतर त्या काय होतात तसंच पडून राहतात. पण आपण तेवढ्या मोठ्या महाग किमतीच्या वस्तू आपण आणू नाही. आम्ही चालूच आहे. आत्ता दसऱ्यापासून जगाला जे आहे पण त्याला मोठं स्वरूप देणार आहे. जर आपल्यापैकी आपल्या नजदीक जवळचे कुणाचे त्यांना ह्या साहित्याची आवश्यकता लागली त्या साहित्याची आवश्यकता लागली आमच्याशी संपर्क करा. आपण त्या साहित्याची जी किंमत आहे तेवढी डिपॉझिट म्हणून घेतो. म्हणजे ही वस्तू 2,000 रुपयाची 1,500 रुपये डिपॉझिट वापरा. 8 दिवस वापरा, 15 दिवस वापरा, महिना वापरा, 2 महिने वापरा. ती आणून दिल्याच्यानंतर तुमचं डिपॉझिट तुम्हाला परत मिळणार. पण आपण ती वस्तू 8 दिवस वापरली पण 2 महिने वापरली तर आपल्या सोयीच्छेने आम्ही मागणार नाही, आम्ही मागत नाही पण आपल्या सोयीच्छेने काही ना काही त्या संस्थेला मदत करावी असं उपक्रम मी चालूच करतोय. त्यांच्या माध्यमातून अशी आवश्यकता तुम्हाला लागली मोठ्या मागाची औषध आणू शकत नाही. हो आता आम्ही सुद्धा आणू शकत नाही. ते जर 50,000चे कॉटन आणले आम्ही काय म्हणा कुठं आणायचे तरी आहे किंवा बाबू कसं या वस्तू आपण या भागासाठी सर्वसामान्य कुटुंबाच्या लोकांसाठी आम्ही ते सुरुवात केलेली आहे. कोणी करत नाही. जे कोणी करत नाही ते आपण करायचं. जे सगळं करतात ते आपण नाही करायचं. त्या निश्चित काढली म्हणून आपण नाही काढायची. त्याला आम्ही नाही सांगता ट्रीट दिली होती तेव्हा अंगणवाडी सेविकेला तिकडे द्यायला होतं तुम्ही तुम्ही तेव्हा नसताना आमची होती सेविकांची वगैरे सेविकांची होती. ती बाजूला गाडी घेते बघा. हो सेविकांची सेविका होते पण गाडी मी दिली होती. सेविका गेल्या गाडी लवासाच्या पुढे पुढे बरोबर आहे ना. म्हणजे हे सगळं कोणी काही सांगितलं नाही आपल्या काय पण आपण त्यांना बोलवतो
आपण सगळ्यांना मिळून भविष्य काळात आपल्या अडचणी आपल्याला करायचं आहे, आम्हाला काय मदत करता येईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या काही निवडणुका येतात जातात, पाच वेगळ्या आहे. त्यावेळी कदाचित आम्ही असू नसेल असतो तर कोणाची परमिशन दिली करणारच आहे. तर आपल्याचा विषय शासनाचा असतो तो करावाच लागतं, त्याला सामोरं जावंच लागतं आणि आपण ज्या काही मदती करता त्या करायच्या लागतात. आता तुम्ही आपल्याकडे किती लोक आहेत वाघ आपण किती झालो, मला वाटतं आता 32 म्हणजे वाघ 15 आहे, म्हणजे जवळजवळ 47 गुन्हे किती झाले 100 झाला. किती 100. मी एक तुम्हाला संकल्पना सुचवतोय, त्याचा तुम्ही विचार करून मला नंतर सांगा. तर आपण त्याचा उपयोग काय करायचं, आपलं फंडिंग तयार करायचं आपणच आपलं, त्याचा उपयोग कायसाठी करायचा. समजा आपल्या ह्याच्यात कोणी आजारी पडलं, त्याची पॉलिसी असते नसते, आपण सगळं त्यांना समजा 1000 रुपये खर्चामध्ये आपण 1000 नाही करणार, पण आपण त्याच्यातून 200 रुपये मदत करू. काय करू, तुमचं कोणाचं लग्न असेल आणि तेवढं करू शकणार नसेल, तुमच्या लग्नाला ₹1,00,000 लागणार आहे, आपण 1,00,000 नाही करणार, पण त्या फंडिंगमधून आपण 10,000 देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर कोण आजारी पडलं किंवा तुमचा विद्यार्थी कोणता आजारी पडला त्याला एक 500-500ची मदत, त्याला मोठी कोणाचा 1000 रुपयाची मदत परत गरज आहे का, हे आपल्याला काम करा. समाज आहे मला संकल्पना आलेली आहे, मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर तुम्ही विचार करून मला नंतर सांगा योग्य आहे आपण करू. आपल्याकडे 100 आहे, किती 100 अशा आपण शेवट महिन्याला खर्च करतो ना, करतो महिन्याला 100 रुपये का किती झाले, महिन्याला 100 रुपये. रोजचे किती आले 3 रुपये, रोजचे किती आले 3 रुपये, महिन्याला किती आले 100. वर्षाला किती म्हणजे महिन्याला तुमचे किती जमले 100नी, त्यात मी 10,000 टाकणार तुमच्या टोटल 10,000 किती टाकणार मी, पण ते एकच व्यक्तिगत नाही, ते लक्षात घ्या. आपण त्याचा एखादं आता काही पण एवढं विश्वासाने सांगितलं म्हणजे तुमचे 10 आले त्याच्यात मी किती टाकणार 10,000 झाले किती 20 झाले 2,500 झाले. एखाद्याला एमर्जन्सी गरज लागली, तुमच्याकडं कोणा जर तुम्हाला 15,000 मदत लागली, तुम्हाला कुणा मागायची गरज नाही, कुणा फॉर्म भरायची गरज नाही, त्याच्याकडून आपण 5,000 मदत करू ना. तुम्हाला 1,00,000 लागणार पण 1,00,000 लागणार म्हणजे 1,00,000 नाही होणार मदत, त्याचं एक आपण टार्गेट ठरवू. तेव्हा हॉस्पिटलची मोठी आवश्यकता असेल तर 10,000 मदत करायची, शेतकरी असेल तर कमी करायची. असा एक माझ्या डोक्यात संकल्पना आलेली आहे. त्याच्यावर तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करून मला सांगा ते राबवायचे का नाही राबवायचे, विचार करा याच्यावर. उद्या एखाद्या मग कुटुंबातलं सगळ्यांच्या ह्याच्यात तुम्हाला मुलीचं लग्न असेल तर नाही करतो आपण त्यांना पुन्हा थोडंशी टाकली तर मग एकाच वर्ष काय सगळ्या 15 जणांच्या कुटुंबाचं लग्न निघणार नाही का, निघणार आहे 2-5 लग्न निघते. आपण त्यांना जे काय शक्य होईल तेवढं आपण मदत ते आपण ठरवून घेऊ, इथपर्यंत करायची, त्याच्या पुढं आणि ती परत घ्यायची नाही. ती परत अनुदान, त्यासाठी तुमचं बी योगदान पाहिजे त्याच्यात आणि त्याच्यावर माझे बी. हा उपक्रम आपण चालू करायचा माझा विचार आहे. त्याच्यावर तुम्ही सगळे विचार करून विचार करा, नंतर आपण त्याच्या बसू आणि 26 जानेवारीला सगळ्यांनी विचार करून म्हणजे नवीन सालात तुम्ही खाऊ नये येणारच आहे, त्यावेळी तुम्ही आठवण करून द्या की किमान योजना आता आपण सुरू करू म्हणून त्याचं आपण त्या पद्धतीने नियोजन करू. असे मला संकल्पना सुचलेली आहे. म्हणजे आपलाच फंड आपल्याला वापरते तर आपण दादासाठी पुढे जायची गरज नाही, कोणाच्या मदत मागायची गरज नाही, आपण आपण तयार करू.
आता तुम्ही एक प्रश्न सांगितलं विचार होतो ई श्रमचं कार्डपर्यंत आवश्यकता आहे का ई श्रमची ई श्रम कार्ड आता सध्या आम्हाला ना मातृवंदन योजनेचे फॉर्म म्हणजे भरण्यासाठी सांगितले आणि त्याच्यासाठी सगळ्यांना इथं बोलून एक जे करेल त्याच्या सुट्टीच्या हिशोबाने त्याला काय नाही कार्डवर आपण बोलू त्यामध्ये ते ई श्रम कार्ड आपण विना मोबदला मोफत काढून देऊ ते तुम्हाला समजा तर यापूर्वी आपण बऱ्याच लोकांना ई श्रम कार्ड दिलेले आहे असं सगळ्यामध्ये आपल्याला शिक्षक दिनाच्या निमित्ताने सगळ्यांच्या निमित्तानं सांगून करायचा होता त्याला पण तुम्हीच काय काय आजचा समाज ठेवलेला आहे
सहकार्य करत असतात अंगणवाडी सेविकांना आहे. त्यांनी नवीन 2 उपक्रम सांगितलेले आहेत ते आम्हाला खूप आवडलेले आहेत. आजारी माणसांची सेवा करण्यासाठी त्यांना लागणारं साहित्य आणि एक म्हणजे फंडिंग जमा करायचं आणि त्यातनं लग्नकार्य असेल किंवा कोण आजारी असेल त्यांना मदत लागत असेल त्यांच्या परिवारातील लोकांना म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविका मदतीच्या परिवाराला मदत करणार आहेत. त्यांनी अशीच इथून पुढेही मदत करत राहावी अशी मी त्यांना विनंती करत आहे. शंकरनगरमध्ये माझी अंगणवाडी आहे आणि आत्तापर्यंत 4-5 वर्ष झाले आम्हाला दर 15 वर्षाला 26 जानेवारीला खाऊ वाटप करतात, बिस्किट वगैरे आणि आम्ही किती मुलं दिली तेवढ्या प्रमाणात त्यांचं खाऊ येतो, एकदम व्यवस्थित छान असतो आणि आमचे कुठलेही शाळेतले कार्यक्रम असू दे किंवा कुठल्याही कार्यक्रमाला एक फोन जरी केला तरी ते अवश्य उपस्थित असतात. परवाच एक कार्यक्रम झाला फक्त एक फोन केला होता आमच्याच एका सेविकेने, ते लगेचच आले एका फोनवरती आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो आणि आज पण 5 सप्टेंबर ह्या निमित्ताने त्यांनी आम्हाला साडी आणि फूल देऊन आजपर्यंत आमचा कुणीच असा सत्कार केला नव्हता पण त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी शिक्षक दिनानिमित्त त्याबद्दल त्यांच्या सर्व सेविका मदतनीसतर्फे त्यांचं अभिनंदन करते. त्यांचं वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ज्योती गजानन सपा. आज भाऊंनी आम्हाला आमचा जो सत्कार केला तो सत्कारला पूर्ण भविष्य असा झालेला आहे. सगळेजण म्हणतात की फुल न फुलाची पाकळी, पण मी म्हणते आम्हाला राजाभाऊंनी पुष्पगुच्छच दिलेला आहे. ते प्रत्येक वेळी आम्हाला ते मदत करतात. आणखीन मग काय भाऊंचं कौतुक काय सांगायचं, ते काय सांगायचं म्हटलं तर ते काय सूर्यासमोर पणती धरल्यासारखं होईल. त्याच्यामुळं मी त्यांना सांगत नाही काय, पण त्यांचं जे हे कार्य आहे ते सगळ्या लोकांना दिसतंच आहे. असंच त्यांचं आम्हाला मदत करायचं, त्यांना बुद्धी आणि आम्हाला त्यांच्याकडून मदत घ्यायची संधी मिळू दे एवढे बोलून माझे धन्यवाद. अंगणवाडी माझी सूर्यप्रकाश नगरीमध्ये आपले घरच्या थोडंसं पुढं आहे. तर म्हणजे आम्ही दुसऱ्या प्रकल्पातून इथं आलो आहे. त्याच्यामुळं आमची आत्ताच 2-3 वर्ष झालं इथं म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो आहे. पण हे छान कार्यक्रम करतात आणि म्हणजे आत्ता मला ह्यांच्यातला आत्ता हे आवडलं की सगळ्यांनी 100-100 रुपये काढून म्हणजे असं जे गरजू आहेत त्यांना द्यायचं. म्हणजे आता जर आम्ही एकट्याने 100 रुपये काढले तर ते कुणालाच पुरणार नाही. पण त्यांनी जे सांगितलं की तुम्ही 100 आणि मी त्याच्यामध्ये बरोबरीने घालतो, त्याच्यामुळे एखाद्याची निश्चितच गरज भागली जाईल आणि आमच्याकडून पण थोडंसं आम्हाला काय ते हे केल्याचं समाधान मिळेल. तर म्हणजे मला आवडलं, छान आहे. हा शिक्षक तसं कुणी सन्मान करत नाही, पण ह्यांनी म्हणजे केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. थँक्यू. सर्व मान्यवरांना नमस्कार. म्हणजे भाऊंची माझी ओळख आधी नव्हती एवढी, म्हणजे फक्त चंदननगरमध्येच हे वाटप होत होतं पहिलं. तर नंतर भाऊ मला एका मीटिंगमध्ये, आमची मीटिंग होती त्यावेळेस भेटले. मी सहज गेले तिथे, त्यांना फक्त पाहिलं होतं मी, म्हणून मी म्हणलं हे राजभाऊच असतील, आपण जाऊन विचारावं तर आम्हाला का नाही देत म्हणून. मी म्हणलं भाऊ तुम्ही चंदननगरवाल्यांनाच पुढे देता, आम्हाला का नाही देतो. म्हणले तुमच्या अंगणवाड्या पुढे आहेत. म्हणलं वडगाव शरीफ. म्हणले तुम्ही पुढच्या वेळेस नावं द्या, तुम्हाला देईन. मग त्यावेळेसपासून भाऊंनी आम्हाला बिस्किटचे पुढे द्यायला सुरुवात केली. पण भाऊंचं कार्य मी आत्ता बघते, म्हणजे मी पहिलं मला माहिती होते फक्त भाऊ, पण पक्षापेक्षा त्यांचं पक्षातले माणसं असं मदत करत नाही. कारण का मी स्वतः पक्षांमध्ये नगरसेवकांकडे किती वेळा गेली, पण त्यांनी कधीच नाही असं म्हणजे हे द्या ते द्या असं म्हणतात. तुम्हाला वर्ण मिळतंय का नाही असं म्हणतात. आम्ही म्हणजे माझ्या सेविका म्हणजे माझ्याबरोबर होत्या, आम्ही 4-5 जणी गेलो आम्ही नगरसेवकांकडे. त्यांना म्हणलं आम्हाला टेबल खुर्च्या आमच्याकडे नाही आहे, आम्हाला पुढची घ्या ना, इथं पुढची घ्या ना, तू पुढची वे खुडी घे. आता या आपल्या ऑफिसमध्ये असते दुसरीकडे आमच्याकडे फोन केला होता दुसरीकडे साईडवर आमच्या मोबाईलमध्ये तू खुर्ची बस तू बस तू लागली. आपण काढून